नमस्कार मित्रांनो, जय शिवराज, जय शंभूराज. मी अमित कुर्वी तुमचं स्वागत करत आहे आपल्या नवीन चॅनलमध्ये. तर मी आज आलेलो आहोत माझ्या मूळ गावी म्हणजे शेळशामध्ये. शेळशा ग्रामपंचायतीने आज पाद्यपूजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. चला तर मग आपण जाऊया. आणि व्हिडिओ कसा वाटला, काय आहे व्हिडिओमध्ये, नक्की मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला तर मग जाऊया. आई वडील तुमच्यासाठी देव आहे तेवढाच मेसेज यात नाही आहे. आणि हा जी डोळे वटावून प्रेम करते तिला बायको म्हणतात, जी डोळे उघडून प्रेम करते तिला आई म्हणतात, आणि जे डोळ्यात कधी प्रेम न दाखवता जो प्रेम करतो तिला बाबा म्हणतात. हाती नाही घोडा झालो तरी काही शिकलोच नाही. प्रत्येकाने आपल्या मुलाने आपल्या आई वडिलांसमोर बसले, कारण मुलगी पळून गेल्यानंतर बाला जवळजवळ 1000 विश्वाने डंग मारल्याची वेदना होती. कुठल्या तरी 4 महिन्याच्या प्रेमासाठी आम्ही आयुष्यभराच्या बाबाला सोडून जातो. संध्याकाळी 7 ते 10 टीव्ही बघणार नाही. लय आवड शकत आहे. काही लोक लय आवड तेवढा हात वरचा टीव्ही बघणार नाही आणि हात वरती पालभाती प्राणायाम करायचा आहे. योगाला येणारे सगळ्यांनी करा. कपालभाती प्राणायाम करायचा आहे. डोळे बंद. आपली कुलदेवता जी आहे त्या कुलदेवतेचं सुद्धा आपण थोडं स्मरण करूया. सर्वांनी हात जोडायचे. मी जसं म्हणतो तसं म्हणायचं माझ्या पाठोपाठ. ओम गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनिना पतञ्जलिं तेजस्विनावधीतमस्मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. आज त्यातला एक कार्यक्रम म्हणजे आजचा पाद्यपूजन सोहळा. हा घेण्यापाठीमागे एवढाच हेतू आहे की मुलं आणि आई वडील यांच्यातील एक भावनिक नातं जागृत व्हावं, एवढाच हेतू आहे. याच्या पाठीमागे कुठे धर्माची प्रचार प्रसार काही सुद्धा नाही. कुठल्याही जाती धर्मापंथाचे असाल तुम्ही, तुमचे आई वडील तुमच्यासाठी देव आहे तेवढाच मेसेज यात नाही आहे. आणि हात घेऊन जायचा. ओके. कारण मुलांच्या आत आणि पालकांच्या भावनिक नातं कमी आणि व्यवहारिक नातं जास्त आहे. बऱ्याच वेळा पोरग शाळा जाताना म्हणते 2 रुपये दे मग शाळा जातो, इथनं व्यवहार आमचा सुरू आहे. आणि ही व्यवहारिकता वाढल्यामुळे आज आमच्या देशामध्ये वृद्धाश्रमाची संख्या वाढलेली आहे. आता पाद्यपूजन कुणाचं करतो आपण? आपल्या आई वडिलांचे. आपण जेवढे पालक मंडळीवरती बसलेले सगळेजण, तुम्ही कुणीही तुमच्या आई बाबाचं जीवनपणी पायपूजन कुणी केलेलं नाहीये, अगदी क्वचितच.
पायपूजन जरूर करतात. कधी जेव्हा आई बाबा मेल्यानंतर माळाच्या महिन्यात डुप्लिकेट आई बाबा बोलून आम्ही काय करतो, पायपूजन करतो. पण जिवंतपणे आम्ही इथं बसलेले कुणीही पायपूजन केलेलं नाहीये. फार नशिबान आहात की आपल्या जिवंतपणीच आपली मुलं आपलं पायपूजन करतात. ह्याच्यासारखी मोठी श्रीमंती कुठलीही नाहीये. मुलांच्या व्यवहारिक नातं जास्त झालं आणि भावनिक नातं कमी आहे. मी मगाशीच आपल्याला सांगितलं की आमच्या देशामध्ये वृद्धाश्रमाची संख्या वाढलेली आहे. आपण सगळेजण इथे बसलेले आहेत. जेव्हा तुम्ही शाळा होता तेव्हा तुम्हाला कुणालाही माहित नव्हतं की म्हातारपणात आई बाबाला वेगळं राहण्यासाठी एक शाळा असतो, त्याचं नाव वृद्धाश्रम. कुणालाही माहित नव्हतं. पण आजच्या ह्या दुसऱ्या देशाच्या पोरांना सुद्धा माहित आहे, म्हातारपणात आई बाबाला वेगळं राहण्यासाठी एक शाळा असतो, त्याचं नाव वृद्धाश्रम. आतापासून त्यांच्या मनावरती बिंबवायला सुरू झालेलं आहे की आई बाबाला वेगळं राहण्याची शाळा आहे, भविष्यात आई बाबाची चिंता नाही. आणि असं सगळं का आलंय? कारण आम्ही आमच्या मुलांसाठी वेळ देत नाही. ही आमची मोठी चूक आहे. बऱ्याच वेळा आम्ही काय करतो, शाळेला दोषी ठरवतो. पोरग जर चुकलं तर आम्ही म्हणतो तुझ्या गुरुजीने तुला असं शिकलं रे शाळेत, उठसूट त्या गुरुजीला धरायचं. पण मला एक सांगा, 24 तासामध्ये 8 तास जर शाळेत सोडले तर वर्षीची 17 ते 18 तास मुलं कुणाजवळ येतो? बोला. शाळेत तर शिवीचा तास नाही पण पोरं शिवी द्यायला शिकलीत. शाळेत तर भांडणाचा तास नाही पण पोरं भांडणं करायला शिकलीत. शाळेत तर दारू प्यायचा बिडी वड्याचा तास नाहीये पण पोरं दारू प्यायला शिकली, बिडी वड्या शिकली, तंबाखू खायला शिकलीत. हे आलं कुठलं? हे आलं समाज आणि कुटुंब. बाबा म्हणतो जा चुन्याची डबी घेऊन ये जा. मग पोरग्यानं तंबाखू मला चुकलं काय भविष्यात? का म्हणणार नाही? का त्यानं मळू नये? त्यानं तर आधी पहिल्या चोटला मळावा, बाजार खात असेल तर. मग जबाबदार घटक पहिला आपण पालक आहोत. मुलं घडवण्यापाठीमागं पहिल्यांदा जबाबदार घटक आपण पालक आहोत. कारण आम्ही जर संस्कृती आणि संस्कार आम्ही जर जपत नसेल तर मुलांना असं राहा म्हणण्यात अधिकार अजिबात राहत नाही. यासाठी मुलांसाठी तुम्ही दिवसात 1 तास वेळ दिला पाहिजे. दिवसभरात तुमची मुलं काय करतात, कुठं जातात, कुणासोबत फिरतात, काय खातात, काय पितात, शाळेत त्याला काय शिकवलं, काय येत नाही, हे सगळं बघणं काम बाबाचं आणि आईचं आहे. त्यानं कपडे कसे घालावीत, मुलींनी कपडे कसे घालावीत, केस कशी कापावीत, हे सगळं काम आई बाबाचं आहे. हे तर मास्तर येणार नाही, पण दुसरे कोण येणार नाही तुम्हाला सांगायला. मुलींची केस कापतो आपण लहान वयातच. पूर्वीच्या काळात महिलांची केस कापली जायची जर नवरा मेल्यानंतर. का? तिचं सौंदर्य नष्ट करायचं, कारण तिच्यावर कुठल्याही परपुरुषाची वाईट नजर पडू नये म्हणून तिचं केश वपन केल्यानंतर विद्रूप केली जायची. पण आम्ही आमच्या पोरींची लग्न व्हायच्या अगोदर आमच्या पोरींच्या केसांना कात्री लावायला सुरू केली. संस्कार नावाची गोष्ट हे पहिल्यांदा घरातून सुरू होते. पहिल्यांदा जबाबदार घटक आई वडील. त्यासाठी तुम्ही 1 तास वेळ दिला पाहिजे. मुलांसोबत 1 तास बोलला पाहिजे, त्यांच्यासोबत खेळला पाहिजे, त्यांचा अभ्यास घेतला पाहिजे. आज तुम्ही 1 तास नाही दिला तर उद्या तुम्हाला म्हातारपणात वेगळं तर शिजून खाऊन राहावं लागणार, नाहीतर कुठल्या तरी वृद्धाश्रमात जाऊन राहावं लागणार. या दोन्हीपैकी एक होणार. आणि हे होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही मुलांसाठी 1 तास वेळ द्या. लक्षात आलं? कारण आई वडील हे 2 असे मोठे सोनेरी खांब आहेत आपल्या घराचे. त्या दोन्ही सोनेरी खांबावरती आपलं घर स्थिर आहे. आम्ही पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करत आहोत. आम्ही फादर्स डे साजरे करतो, मदर्स डे साजरे करतो, चिल्ड्रन्स डे साजरे करतो. आम्हाला हौस खूप त्या गोष्टीत. फादर्स डे आमच्या देशात ह्या दिवसांची अजिबात गरज नाही. हे देशात कुठल्या गरज? ज्या देशामध्ये एका महिलेची कमीत कमी 4 ते 5 लग्न होतात. विदेशामध्ये अग्रीमेंट मॅरेज आहे, करार पद्धती लग्न आहे. एका महिलेचे मरेपर्यंत कमी 4 ते 5 लग्न होतात. आणि त्यातनं जी होणारी आपत्ती असतात, 5-5 वर्षाची 10-10 वर्षाची करार असते, त्यातनं जी होणारी आपत्ती असतात त्या आपत्त्यांना भेटासाठी दिवस ठरला होतो, त्याचं नाव चिल्ड्रन्स डे. आणि त्या आई वडिलांना मुलांनी भेटायला एक दिवस ठरलं, त्याचं नाव फादर्स डे आणि मदर्स डे. आमच्या देशात अशी आमच्या देशात शिकवणं काय 24 तास आई वडिलांसोबत राहा, 365 दिवस. मिस्टर आणि मिसेस तिथनंच हा शब्द आलाय. आम्ही हौसानं सांगतो बायकोची ओळख नाही, माझी मिसेस.
हावसून सांगतो हे माझे मिस्टर. पण मिस्टर आणि मिसेस कुठल्या अर्थाने बोलतात? एका आपली पूर्व पत्नी असताना देखील दुसरी तिसरी बायको जी असते त्यांची ओळख करून देण्यासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजे मिसेस. आता घ्या काय सांगायचं नाव घ्या त्याला सांगा ओळख करून मिसेस आहे म्हणून. आमच्या एखादा आगाव असतो मला किती नंबरची म्हटलं काय होईल? आपला पहिला नवरा असताना देखील दुसरा तिसरा 3 नंबरचा 4 नंबरचा नवरा ओळख करून देण्यासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजे मिस्टर. आमच्या देशामध्ये नवऱ्याची ओळख करून देताना सांगतात हे माझे धर्मपती, ही माझी धर्मपत्नी, यजमान, यजमानी, मालक, मालकीन, बिराड. किती शब्द आहेत. आम्ही ते सोडले आणि आम्ही काय चालू आम्हाला लय पॉश वाटतं जरा काय मिस्टर. आणि पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करावं म्हणून आमच्या देशात वृद्धाश्रमाची संख्या वाढली. म्हणून आई वडील हे आपल्यासाठी ग्रेट आहे. त्यांच्याशी कधीही वाईट नाही वागायचं. आणि ज्या सुनायचं सुना तुम्ही एक मोठं पाप करताय. जो आपला मालक आहे म्हणजे आपला नवरा त्याला त्याच्या आईपासून वेगळं करताय, राहायला वेगळं भाग पाडताय. घरातल्या वादामुळं थोडा जनरेशन गॅप असतो. कारण आपण एकदम आपण हाय क्वालिटी शिक्षण घेतले असतं. त्यांनी 10 रुपये दिवस काढलेले असतात. त्यांना 10 रुपये मोडायचं म्हणजे अंगावर काटा येतो का तशी परिस्थिती होती. आज आम्हाला 1000 रुपये मोडा काही वाटत नाही कारण का आज आमची तशी परिस्थिती आहे. हा जनरेशन गॅप आहे त्यामुळे त्यांची विचार तशीच असणार. त्यामुळे आमचं काय होतं खटकं उडतात. मग आम्ही काय करतो त्यांना वेगळं ठेवतो. आणि ज्याने त्यांच्या मुलाला आई वडिलापासून आदर केलंय त्यांनी मोठं महापाप केलंय. कारण तुम्ही एका पिलाला त्याच्या आईपासून जवळ करताय, लांब करताय. आणि ह्याच्यासारखं जगात मोठं पाप कुठलंही नाही. आणि ज्याने असं केलं त्यांची मुलं सुद्धा त्यांच्यासोबत असं भविष्यात करण्यात तीळ मात्र शंका नाही. 1000% प्रमाण सत्य आहे. आत्ता इथं वास्तव सांगतो आत्ता इथं कितीतरी लोक असे आहेत की ते त्यांच्या सासू सासऱ्यांसंग बोलत नाहीत. कितीतरी सुना आहेत. कितीतरी आता मुलगा आहे ते त्यांच्या आई वडिलांसोबत आता बोलत नाही. त्यांना बोलताना सुद्धा भीत बोलावं लागतं. म्हणून आई वडील आपल्यासाठी ग्रेट आहे. त्या आई वडिलांसाठी सर्वांनी डोळे बंद करा. त्या आई वडिलांसाठी सर्वांनी डोळे बंद करून शांत बसाय. पालकांनी मुलांनी सगळ्यांनी डोळे बंद. साईडला बसलेली तुम्हाला तुमच्या आई बाई शपथ डोळे बंद करा नाही तर डोळे बंद. पूर्ण डोळे बंद. प्रत्येकाने आपल्या आई वडील डोळ्यासमोर आणा. आपल्या डोळ्यात पाणी येईल. आलं तर येऊ द्या. आपण कसं वागतो आपल्या आई बाबासोबत हे थोडं आठवा. सासू सासऱ्यांबरोबर कसं वागलो हे थोडं आपण आठवायचं आहे. कारण आमच्या आई बाबांनी आमच्यावर संस्कार केलेत म्हणून आमच्या डोळ्यात पाणी आलं.
असंच पाणी भविष्यात आमच्याबद्दल ह्या मोबाईलच्या दुनियेत कधी विचार केला या गोष्टीचा? म्हणूनच अशा काही उपक्रमांच्या गावांना देशाला गरज आहे. आई वडील आपल्यासाठी ग्रेट आहेत, लक्षात आलं? म्हणून आई वडिलांना कधीही विसरायचं नाही, कधी त्यांच्याकडं हिडीस पिडीस करून वागायचं नाही. जरूर तुमच्यात वाद होणार, तात्विक वाद होतात आणि असला पाहिजे घरात, नाही असं नाही, पण इतका नाही की ते एकदा एक घाव दोन तुकडे व्हायला असा नसला पाहिजे. त्यामुळं आई वडील दोघंही आपल्यासाठी ग्रेट आहेत. बऱ्याच वेळा वडिलांविषयी फार कमी बोललं जातो. एक मोठा खांब आहे, सोनेरी खांब आपल्या घराचा. आम्ही वडील म्हटलं तर आमच्या एवढ्या डोक्यात आहे व्यसनाधीनतेचा बाप, मारझोड करणारा बाप, शिव्यागाळ देणारा बाप, एवढंच आमच्या डोक्यात आहे. पण त्या वडिलाला जी यातना असते ना ती फार मोठी असते. इकडं आईचं मनही सांभाळायचं असतं, इकडं बायकोलाही सांभाळायची असते. ह्या दोघांच्या मध्ये जितकी चिरडाचिरड होती न सांगण्याच्या पलीकडं. वडील आपल्यासाठी ग्रेट आहेत. वडिलांसाठी कधीही आपला वेळ राखून ठेवायचा, वडिलांना कधी कमी लेखायचं नाही. स्वतः फाटकी कपडे घालतात पण आम्हाला चांगली कपडे देतात. वडील आम्हाला समजतो, कधी मुलगीला वडील तेव्हा समजतो जेव्हा तो नांदायला जातोय. जेव्हा मुलगी नांदायला जाते ना तेव्हा तिला समजते की माझा बा माझ्यासाठी काय होतं आणि माझ्या बाने माझ्यासाठी काय केलंय. पोरगेला टोणग्याला बाप तेव्हा समजतो जेव्हा बाप आपल्याकडे निघून जातो, तेव्हा समजते की आपला बाप आपल्यासाठी काय होता. जी डोळे वटावरून प्रेम करते तिला बायको म्हणतात, जी डोळे उघडून प्रेम करते तिला आई म्हणतात, आणि जे डोळ्यात कधीही प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात. म्हणून वडिलांची किंमत आम्हाला तेव्हा नाही समजली, आमच्यात निघून गेल्यानंतर आम्हाला समजले आमचे बाप आमच्यासाठी काय होते. आता मागाशापेक्षा अजून गदगदून भरून येईल, रडायला येईल, रडायचं, मोकळं व्हायचं. ओके, त्या बापसाठी 2 मिनिटं डोळे बंद करा. सर्वांनी परत आपल्या वडिलांसाठी आपण डोळे बंद करायचे. प्रत्येकाने आपले वडील डोळ्यासमोर आणायचे. दाढी वाढलेला बाप, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेला बाप, उन्हाने काळा झालेला चेहऱ्याचा बाप, सर्वांनी आपले वडील डोळ्यासमोर आणा.
का? तर आमचा बापच तेवढा वजनदार आहे. म्हणून वडिलांची किंमत आम्हाला तेव्हा समजते जेव्हा आमच्यातनं बाप निघून जातो. वडिलाला चार चौघात रडता येत नाही, खोटं सांगता येत नाही. मुलगीचं लग्न झालं असेल तर लग्नामध्ये सगळ्यांना सांगतो जेवून जा जेवून जा, पण स्वतःच्या पोरीच्या लग्नात सगळ्यात शेवटी जेवतो तो बाप. पोरगी नांदायला जाते तेव्हा सगळ्यांना सांगत असतो रडू नका, ते चांगलं झालंय चांगलं झालंय, सगळ्यांनाच सांत्वन करत असतो सगळ्यांचं. पण संध्याकाळी रात्री हंतरुणात एकटाच उशीर तोंड म्हणून रडत असतो. तेव्हा बाचं सांत्वन करायला कोणी नसतं. म्हणून वडिलांना कधी कमी लेखायचं नाही. मुलीने पळून जाण्या अगोदर 10 वेळा विचार करायचा मी काय करावे. कारण मुलगी पळून गेल्यानंतर बाला जवळजवळ 1000 विंचवाने डंक मारल्याची वेदना होती. कुठल्या तरी 4 महिन्याच्या प्रेमाखाली आम्ही आयुष्यभराच्या बाबाला मी सोडून जातो. कायम आपली मुलगी म्हणजे एक डोक्यावरचा ताज म्हणून मिरवणारा असा बाप असतो आपला. म्हणून कधी पळून जाणे हा प्रकार कधी करायचा नाही. जरूर तुम्हाला कुठं पसंत झालं तर आई बाला सांगा, त्यांना समजावून द्या मी बघितलेले खूप चांगलं आहे आणि मग तू निर्णय घ्या. पण पळून जायचं नाही. सगळ्यात दुखी होतो तो बाप. आईला काय वाटत नाही, पण बाबाची हालत लय बेकार होते. त्याला कुठेही ताट मानेने मान ताट करून कुठेही फिरता येत नाही मुलगी गेल्यानंतर. फक्त एकदा तुमच्या बाळाला तुम्ही मनापासून सांगा बाबा मला इथे पसंत आहे, मला इथंच करूया, चांगलं आहे, तुम्ही चौकशी करा, नक्की तुमचा बाळ तुमच्यासाठी तयार होईल. पण वडिलांना दुखून जर केला आयुष्यात कधीही सुखी राहणार नाही. कायम तुमच्या पाठीमागे काय ना काय ते लढत असणार आहे. वडिलांना दुखून अजिबात नाही जायचं. स्वाभाविक आहे, नैसर्गिक घटना आहे प्रेम होणे. कारण डोपामाइन नावाचा एक हार्मोन आहे आपल्या शरीरामध्ये. तो हार्मोन स्टिम्युलेट झाला की आकर्षण एक फार वाढतं एकमेकाबद्दल. तो वयाच्या 16 वर्षानंतर स्टिम्युलेट होतो. त्यामुळे स्वाभाविक निसर्गातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक प्राण्याला आकर्षण एकमेकाबद्दल होतं. पण ते करण्याअगोदर थोडा 10 वेळा विचार करा आपल्या फॅमिलीचा, आपल्या आईचा विचार करा, आपल्या वडिलांचा विचार करा. वडिलांना दुःख होईल असं कधी वागायचं नाही. त्या मुलांना विचारा लहानपणी ज्यांचा बाप गेलेला आहे बाची किंमत काय. त्या पत्नीला विचारा तिची मुलं लहान असताना तिचा नवरा गेला नवऱ्याची किंमत काय. त्या आई वडिलांना विचारावा त्यांचा मुलगा त्यांच्या डोळ्यात एकच गेलेला आहे मुलग्याची किंमत काय. म्हणून वडील आपल्यासाठी ग्रेट आहे. कधीही दुःखी होईल असं कधी वागायचं नाही. लक्षात आलं. आता सर्वांनी ताट समोर ठेवायचं. काका आर्थिक साईडला ठेवा. साडी. चला सर्वांनी हात जोडा. आधी जसं म्हणतो तसं माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथि देवो भव. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. पंचांचा फळ पण चालेल. अगरबत्ती कापूर मुले दोघं तिघं प्रत्येक लाईनला ते अगरबत्ती आणि कापूर ते गोळा करून जड द्यायचं. हा पहिल्यांदा अगरबत्ती कापूर, अगरबत्ती आणि कापूर. हा पालकांनी बोलू नका, कृपया शांत राहा.
कपूर आणि अगरबत्ती असं तर द्या इकडे. कोणते आणि जा त्यांच्याबरोबर. बोलायचं नाही. सर्वांनी तयार झालेत का? डाव्या हातात तांब्या घ्यायचा, पायावर पाणी घालायचं, पाय स्वच्छ धुवायचे. ओम गंगे चैमुनिचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं करो. ओम पुनन्तु मा देवजना पुनन्तु मनस्सादिया पुनन्तु विश्वा भूतानि जात वेद पूर्णिमा. ओम सर्वज्ञाय नमः. चला पाय पुसून घ्या, पाय पुसून घ्या. प्रत्येकीत एकदम सकते की तुम्हाला आंघोळ वाटतात की नाही असं म्हणतात का? घाण लागले राहू दे, उद्या काढूया. आवडीने पुसायचंय. पुसले का? ओके. हा एक बस मांडलाय का? हा चित भस्म लिंग धारयामी. भस्म लावा फक्त. लावला. हळद कुंकू आहे का? इकडे बघा. करंगळी नंतरच्या या बोटाने हरिओम. इकडे बघा. करंगळी नंतरच्या या बोटाने पहिल्यांदा हळद लावायची, मग कुंकू लावायचं आहे. पायाच्या अंगठ्यांना लावायला सुरू करा. ओम परमानंद सौरभ्यम परिपूर्ण दिगंतरम ग्रहान परमगंधम कृपया परमेश्वर श्री सांब सदा शिवाय नमः. गंधम धारयामि. लावला का गंध? फूल आणले का? एक फूल हातात द्या, पायावर द्या. पायावर आपल्या आई वडिलांच्या पायावर एक एक फूल घाला. ओम पुष्पम समर्पयामि. फूल घातलं. ओके. अक्षर आणलेत का? तांदूळ. तांदूळ टाका. तांदूळ थोडं थोडं. ओम अक्षतां धवलां दिव्यास्तिल तंडुल मिश्रितां अर्पयामि महाभक्त्या प्रसिद्ध परमेश्वर श्री सांब सदा शिवाय नमः. अक्षतां धारयामि. हा चला. चौघे क्रिया फुलं वाटायचे. पाकळ्या सर्वांनी हात वर डोळे बंद करा. आई वडिलांच्या हातात दे. आई वडिलांच्या हातात दे. सगळं संपवलं. गुरु लागल्यानंतर आई वडिलांना घेऊन टाकायला. तुम्हाला पाहिजे का? वर रे त्या किती द्या आधी दे. संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे. राज्यं भोज्यं स्वराज्यं कैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं. आता जी फुलं आपल्याला दिलेली पालकांना जी फुलं दिली ती फुलं काय करायची? पालकांनी मुलांनी डोकं टाकायची आणि तुम्ही इकडे आणला फोटो. तुम्ही काय करायची? तुम्ही अशी मुलांच्या पालकांच्या डोकं टाकायचं. कुणी? तुम्ही सगळ्यांनी. पालकांनी मुलांना डोकं टाकायला सुरू करा. फुलं तुम्ही टाका. जवळ चालू करा की टाका तुम्ही. संपवा. मुलांनी पालकांच्या पायावर पाणी घालायचं. पायावर फुल टाकायचं. परत पाय धुवून घ्यायचे. परत पाय पुसून घ्या. परत पायावर पाणी घाला. पाय धुवून संपवा. पाय धुवून पूर्ण पुसून टाका. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. पाय पुसून घ्या पूर्ण.
जरा बाजूला ठेवा जरा साईडला जरा इकडं द्या मुलं किती बाजूला करायचं आहे आणि परत भावना जागृती रडायला रडून रिकाम व्हायचं काय हरकत नाही. आता काय करायचं आहे मुलांनी पालकांनी उभे राहून नंतर काय करायचं ते प्रसाद आहे मुलांनी पालकांना भरवायचा पालकांनी मुलांना भरायचं गळा भेट द्यायचे मुलांच्यावर प्रेम करायचं कापी घ्या काय फोटो मोठे ते मुला काय करायचं करा. ओके मुलांनी पहिल्यांदा काय करायचं आहे हातात घ्या उठल्या आणि आई वडिलांना भरवा हळूहळू गणपत नाही करायचं सांगायचं नाही. बरोबर आई वडिलांना भरवा आई वडिलांनी मुलांना भरवायचं आहे. आपण दोघांनी एकमेकाला गळा भेट मुलं रडली तर रडू द्या जरा भावना रिकामा होऊ द्या. सुनहरा मन के अंधेरों को रोशन होना चाहिए मुलांनी काय करायचं आहे गणपती पाया पडायचं आई वडिलांच्या मुलांनी जैसे रंगों की पिचकारी जैसे तितलियों फूलों की क्यारी जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता. बसा खाली सर्व झालं बसा खाली. परत आपल्या भावना जागृत झाल्या स्वाभाविक आहे सर्वांच्याच होतात. आता शपथविधी घ्यायचा आहे आपल्याला. मुलाने थोडंसं आई वडिलांच्याकडे समोर सरकायचं. परात असेल तर खुर्चीला इथं ठेवतो तुम्ही परात किंवा बाजूला जागा तर बाजूला ठेवा. फक्त दिवा आहे तो जरा विजवा वाटले असते विजवा दिवा ते साडीला डोक्याला ताप नको. हा चला पालकांनी बोलायचं नाही. मी जसं म्हणतो तसं माझ्या पाठोपाठ म्हणा सर्व पालकांनी मुलांच्या डोक्यावर हात ठेवा. काही लोकांची पोरगी येत होती पोरग्या ठेवत नाही दोघांच्या पण ठेवायचा. मी जसं म्हणतो तसं माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे. सारखा पुढं मी अशी शपथ घेतो की आवाजही नालाय आवाज नाही आला तर ऐकू शपथ येतो तुम्हाला मोठे. मी अशी शपथ घेतो की मी मुलांच्या अभ्यासासाठी दिवसातील एक तास वेळ द्यायचा काय करून शपथ घेतली. काम आहे हा आहे तेव्हा काय सांगा 1 तास काढायचा वेळ. परत मी अशी शपथ घेतो की आम्ही दोघे मुलांसमोर कोणत्याही प्रकारचं भांडण शिवीगाळ करणार नाही. हा पोरे गेल्यानंतर निर्मा साबण लावून धुलाई करा काय अर्थ नाही. पण पोरासमोर काय करायचं एक संसार म्हणलं भांडणी असणार आहे. आम्ही दोघे कोणत्याही प्रकारचं व्यसन करणार नाही. हा तंबाखूची पुडी असेल दारूची बाटली आज देऊन जायचं माझ्याकडं.
लक्षात आलं का? पोरांच्या डोके वाटून शपथ घेतली बघा आणि निकाल लागल. परत मी अशी शपथ घेतो की मुलांना मोबाईल देणार नाही. आपण म्हणतात आपण माझ्या पुढे फोटो काढतो. परत मी अशी शपथ घेतो की ही अवघड आहे शेवटची. मी अशी शपथ घेतो की संध्याकाळी 7 ते 10 टीव्ही बघणार नाही. लय अवघड शपथ आहे. काही लोक लय अवघड तेवढा हात वरवून टीव्ही बघणार नाही आणि हात वरवून. मी बोललो तेच वाक्य लागवणार. तुम्ही बसताय टीव्हीला त्याला जा अभ्यास करा. कधी करलो ते अभ्यास पहिल्यांदा आपण अनुकरण करायचं मग मुलांना शिकवायचं. सगळी बसता तुम्ही हा करून टीव्ही समोर सगळी जर घरात नाही त्याला मग अभ्यास करता. ते कधी अभ्यास करेल का बाळ? तो की शेतीवर कुठल्याही प्रकारची केमिकल किंवा रासायनिक क्रिया करणार नाही. गरज आहे मरायला लागल्यात लोक इथं. ज्यांनी ते द्राक्ष पिकलं ना पाहिजे त्यांच्या घरात एकच नाही कॅन्सर आहे बघा. ज्याच्या घरात द्राक्षाची बाग आहे आंघोळ घालतात द्राक्ष वांग्याला आंघोळ घालतात. भरपूर प्रमाणात कॅन्सरचं प्रमाण आहे. त्यामुळे सगळ्या शपथ परत नवीन घ्यायची. मी आज शपथ घेतो की कोणत्याही प्रकारचं केमिकल किंवा रासायनिक प्रक्रिया केलेलं अन्न खाणार नाही किंवा करणार नाही. घ्या कोणत्याही प्रकारचं केमिकल रासायनिक क्रिया केलेले केमिकल पिकांना बिलकुल वापरणार नाही. आता मी जसं म्हणतो तसं माझ्या पटपट म्हणायचंय. ए आवाज आला पाहिजे जरा की हो. पाय पकडा आई वडिलांचे. मी शपथ घेतो की मी आई वडील आजा आजी गुरुजी यांच्याशी मानाने वागेन. बऱ्याच वेळा काय होतं आजाजीला फार कमी लेखला होतो. आईच्या आजाजी त्यांना लय मान. तिकडल्या आजाजीला काय होतं रोज काय मला कळणार. तिकडल्या आजाजीला मान अजिबात नाही. वेगळं आजाच्या अंगाचा घामाचा वास येणार. अंगाच्या आजाचे मळकलेले कपडे. आई म्हणा कशा निघाले म्हाताऱ्याजवळ वांगा वास मारलाय. आणि हिच्या आई इकडे आजाजीकडे आली त्यांच्यावर मात्र अंगावर खांद्यावर फेळा फोडतात लगेच. दोन्ही बी आजाजीसाठी मान द्यायचा. मला सांगा तुम्ही तुमच्या आईवडिलांना किंमत देताय की नाही रे? देताय का? तुम्ही तुमच्या आई वडिलांना किंमत देताय का? तुमच्या आई वडिलांची आई बाई कोण आजाजी त्यांना केवढी द्यायला पाहिजे. आजा आजीच्या अंगा खांद्यावर खेळायचं त्यांचं काम ऐकायची. त्यांना कधी कमी लेखायचं नाही. ना ते निकाल आई वाचा लागेल इकडे शपथ घेतली असा. परत मी शपथ घेतो की दिवसातील 1 तास अभ्यास करीन. जी मोठे तिने म्हणायचं व्यवस्थित प्रामाणिकपणे काम करेन. ओके. परत मी शपथ घेतो की आई वडिलांकडे शाळेला येताना पैसे मागणार नाही. काय काम नाही पैशाचं. परत मी शपथ घेतो की आई वडिलांकडे मोबाईल मागणार नाही. येताना असं नाही की काकाचा घ्यायचा कोणाचाच घ्यायचा नाही. परत मी शपथ घेतो की बाहेर कुठलेही खाद्यपदार्थ खाणार नाही. बघा मी जे बोलले तेच ठरवणार. तुम्ही खाणार म्हणा नाही म्हणा नाही म्हणा काय करा. जे मी बोलले तेच होणार. हात मागे. पूर्ण व्यसनातून अलिप्त व्हायचं. आणि जे आहेत ना कोणते आपले महिला तुम्ही तुमच्याकडे एवढं सामर्थ्य मावले. तुम्ही आधी काली माता जागृत करा. कसा मालक दारू सोडत नाही बघूया. कारण मालक गावात जरी वाघ असला बायको समोर मांजार होतो. एकदा काय सगळं बायकोचं ऐकून होता आणि बिरबल हे सगळं बघत होता.
बिरबल म्हणला राजे एवढ्या मोठ्या राज्याचे राजा तुम्ही आणि बायकोचे एवढं कसं काय ऐकताय हो? अकबर म्हणला नाही रे बिरबल, ऐकावं लागतं, बायकोच मोडता येत नाही. तरी पण म्हणलं एवढ्या राज्याचे राजे तुम्ही, एवढ्या मोठ्या राज्याचे राजा तुम्ही बायकोचं एवढं कसं काय ऐकता? नाही म्हणला बिरबल, ऐकावं लागतं बायकोचं. मग राजा म्हणतो अरे बिरबल, आपल्या राज्यात एक तरी पुरुष असा असेल की जो बायकोचं नाही ऐकणारा असेल? म्हटलं बघायला पाहिजे. बोलवणार राजाने सगळ्या पुरुषांना, राज्यात दौंडी सोडली जाते, राज्यातल्या सगळ्या पुरुषांना राजदरबारात बोलवले. सगळे पुरुष राजदरबारात येतात. सगळे पुरुष राजदरबारात आल्यानंतर काय म्हणतो बिरबल, काय म्हणतो बायकोचे ऐकणारे एका बाजूला उभे राहा आणि बायकोचे नाही ऐकणारे एका बाजूला उभे राहा. बायकोचे ऐकणारे एका बाजूला उभे राहा, सगळी एका बाजूला, एकच थोडी एकच बायकोचं नाही ऐकणारे एका बाजूला उभे होते. सगळे एका बाजूला बायकोचे ऐकणारे सगळे एका बाजूला उभे राहिले, फक्त एकच थोडं नव्हतं उभं होतं बायकोचं नाही ऐकणार, एकटंच होतं. अकबर म्हणला वा, एक तरी पट्ट्या माझ्या राज्यात आहे बायकोचं नाही ऐकणार आहे. तेव्हा तो खालील माणूस काय म्हणतो माहितीये काय, नाही नाही राजेसाहेब, मला बायकोने सांगताना सांगितले राज दरबारावर निघालायचा, जिकडे माणसं कमी असते तिकडे बोलायचं म्हणून इकडे बोलतो म्हणला. शेवटी बायकोचं ऐक सांगायचं होतं तात्पर्य एवढंच आहे, तुमच्या मनात एवढं सामर्थ्य तुमच्या देवाने एक अवयव तुम्हाला जागा दिला ते पुरुषाला नाही गर्भाशय. देवाने जास्तीत जास्त पेशंट तुमच्याकडे दिल्याचे पुरुषाजवळ नाही, एवढा संयम तुमच्याकडे दिलेला आहे. पण तुम्ही काय करता, बायको किती बघा नवऱ्याला दारू पण लाथा खाणार, दुसऱ्याही पायाच पडणार आहे मालकाच्या, माझा मालक नाही चांगला आहे म्हणणार. इतकी सामर्थ्य इतकी सहनशीलता महिलेत आहे. पण ती आज शक्ती जागृत करा व्यसन सोडण्यासाठी. गाव व्यसनमुक्त व्हायला पाहिजे, गाव शेती विषमुक्त व्हायला पाहिजे. जमीन आपली रासायनिक क्रिया केलेली जमीन पूर्ण आता गाव सगळं खराब व्हायला लागले कॅन्सर होऊन. असं प्रत्येक महिलेला वाटलं पाहिजे आमच्या घरात कुणाला कॅन्सर झाला नसला पाहिजे. तर महिलांनी एक अभियान उठवा. तुम्ही काय करा, या मालकाला टोणक्याला आवळायचं जरा, सुट्टी द्यायची नाही अजिबात. आता जोडीन आले जरा उभा राहा जरा कंपनीत, जरा बुगे कवा लग्नात येऊन एक कवा बसला असतील, जेव्हा कवा निघले बसायला वेळच नाही. फुलं वाटत नाही, फुलं वाटा दोघं तिघे तुम्ही बसा तिथे, तुम्हाला तिथे फुलं नंतर जोड्या वगैरे केल्या. तुमच्या पोरांचं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून दोघं जोडी ना असा. दोन दोन फुलं द्या, झेंडूचे माफ करा, गुलाबाचे नाही. समजून घ्यायचं. तुम्ही तुमच्या मुलांसाठी वेळ काढून आला. तुमच्या मुलांवरती प्रेम आहे म्हणून दोघं तुम्ही मजा राहिला जातीनिशी. आता तुम्ही काय करायची, ती म्हणायची फुले द्या, झेंडूचे गुलाबाचे नाही. समजून घ्या, गुलाबाचे. दोघांनी पुढे एकमेकाला द्यायची, दोघांनी एकमेकाला वापरून नमस्कार करायचा. असं नाही म्हणायचं बायकोच्या पाया कसं पडू. तिने लग्न केलं म्हणून लग्न झालं, लग्न नाही विचारावा आता परिस्थिती काय. तुम्ही बी म्हणायला नाही कशाला एकदा वापऱ्या वापायला नव्हत्या, वापरू द्या. चला द्या एकमेकाला फुलं, दोघांनी एकमेकाला वापरून नमस्कार करा. दोघांनी पाया एकमेकाच्या चला तिथे पाया पडले, दोघांनी पाया पडायचं, सरपंच पाया मुलगा त्यांचा एक नंबर शंकर दर्शन गणपती फोटो काढा. तिने जसा केला तसाच तुम्ही करायचा आहे. असं नाही माझ्या तुम्ही दोघं सांगायला सगळे पायावरती असं पाहिजे. आता
आता इकडे बघा गावची श्रीमंती आहे एक शांत एक पाय पडायचं जसे त्यांनी पाय पडले तसं आपण पाय पडलं का सुरू राहिला का आता करायला मला प्रॅक होणार नाही ना निघेल 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 निघाला निघाला फुलं घे दोघांनी फुलं द्या आजी हात सोडून आली आजी ऐकायला का तेच मला पाया पडला का आजोबा लग्न संपन्न झाली बसाकारी सगळे बसाकारी सगळे ए बस काही बाबू ए ताई बस काही आता शपथ फोन घेणार फोन काढायला भेटतात शपथ 10 मिनिटे झाले बघा असा एवढा सुंदर कार्यक्रम आपल्या पंचायतीच्या बॉडीने केलेला आहे सरपंच असेल त्यांची पूर्ण बॉडी असेल सगळ्या मिळून गेले इतकं सुंदर आणि यांच्या माध्यमात नाव झालेलं आहे ओके तर त्यांना भरपूर धन्यवाद ते त्यांनी ठेवल्यावर आता आमच्या एवढ्यांचं कार्यक्रम केलं आणि आज गणेश वाडीकर इकडे पण आलेले मस्जिद त्यांना आणि आज लोक इकडे केलेलं आहे हा कार्यक्रम लक्षात पण संकल्पना आणि आयडिया खूप चांगली त्यांना सापडली ए बस खाली ए बस काय ए बस पालकांच्या मुलांना आता जो हा कार्यक्रम म्हणजे तुम्हाला कसा वाटला याच्यावर तुम्ही मनोगत व्यक्त करा तुम्हाला काय वाटलं या कार्यक्रमाबद्दल येत आहे एक मिनिट ये परिणाम किती बोलणार ये वर नमस्कार माझे नाव सृष्टी देसाई आज हा कार्यक्रम या सरांच्यामुळे आम्हाला आमच्या आईवडिलांना
मुलांची खरी किंमत कळाली. ते आमच्यासाठी दिवस आणि रात्र शेतामध्ये राबत असतात, आमच्यासाठी कष्ट करत असतात. त्यांनी स्वतःचे पोट न भरता प्रथमतः आपल्या मुलांचे विचार करत असतात. मला फक्त एक गीत सादर करायचं आहे. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. तळपत्या उन्हात रखरखत्या रानात, तळपत्या उन्हात रखरखत्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या गामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तो उपवास, ओला मातीतून चालताना तुडविले काट्यांचे बास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. नदीची चांदणी तू चंदनाची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये कुठे आयुष्य मी जगेन. आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. धन्यवाद. यासाठी इथे आमच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी प्रथम सर्व ग्रामस्थांचे वक्त देखील घेतला होता. हा कार्यक्रम खूप छान असतो. आई वडील हे आपल्यासाठी आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे असतात. त्यांना कधीच आपण तुच्छ लेखलं नाही पाहिजे आणि आई वडिलांसाठी आपण जे करता येईल ते सर्व केलं पाहिजे. आई आणि वडील हे आपल्या जीवनातील पहिले गुरु, तसेच शिक्षक हे आपले तिसरे गुरु असतात. आणि गुरुजींच्या सानिध्यात आम्ही जे काही शिकलो ते आम्हाला खूप छान कळालं. त्यांच्याकडून आम्हाला नवनवीन माहिती कळाली. त्याबद्दल गुरुजींची हे आभार आणि धन्यवाद. आणि कोण आहे येत आहे तर मोठी तुम्हाला काय वाटतं ते सांगायचं. नमस्कार, मी ऋषाली बदनाम शिडोणे. सर्वप्रथम माझा योग गुरूंना नमस्कार. वैदिक झालेले सर्व माता पिता व मित्रमैत्रिणी यांना सुद्धा माझे वंदन. आई आपल्याला लहान असल्यापासून सांगत असते, इकडे जाऊ नको बाबा मारतील, तिकडे जाऊ नको बाबा मारतील, नदीवर जाऊ नको बाबा मारतील, झाडावर चढू नको बाबा मारतील, शाळेला जा नाही तर बाबा मारतील, हे करू नको नाही तर बाबा मारतील, ते करू नको नाही तर बाबा मारतील. मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात, बाबांच्या भीतीने शाळेला जातात, बाबा मारतील म्हणून अभ्यास करतात, बाबांच्या दशकीखाली शिकत राहतात. मग मुले हळूवारपणे बाबांकडे दुर्लक्ष करून आईवर प्रेम करू लागतात. बाबांना मनामधून काढून टाकून आईच्या चरणावरती आपले सर्वस्व अर्पण करतात. मुले बाबांपासून 4 हात आंबत राहतात. मुले आईवर कविता गातात. कोणतंही मुलं आपल्याला गुलाबाची साय म्हणत नाही, लंगड्याचा पाय म्हणत नाही, वासराची गाय म्हणत नाही. बाबांसाठी मुलांकडे शब्दच नसतात. जर मुलांना ठेच लागली की मूल बापरे म्हणत नाही. आणि आई जर घरात असली की घर कसं भरल्यासारखं वाटतं. आणि जर बाबा घरात असतील तर सर्वत्र स्मशान शांतता. मुले शपथ सुद्धा आईचीच घेतात. वडिलांचं नाव नुसतं मुलांच्या आणि आडनावाच्या मध्येच असतं, नुसतं नावापुरता. मुलं विठोबाला माऊली म्हणतात, देशाला माता म्हणतात आणि धरतीला माय म्हणतात. बाप तर केव्हा त्या धरतीतून, देशातून आणि मुलांच्या मनातून हद्दपार झालेला असतो. बाप असतो कठोर, काळीज नसलेला, निर्दयी, मारकुटा. बाबा असतो मुलांच्या स्वप्नात येणारा बाबुल बुवा. बाप म्हणजे केवळ रुपये पैसे कमवण्याचे साधनच. त्यानं तेवढं काम केलं की त्याचं कर्तृत्व संपलं. पण असं असूनही बाबा मेल्यावर मुलांच्या त्याची धडकी का भरते? का वाटतं त्यांना आपल्या पायाखालची जमीन सरकल्यासाठी? का वाटतं त्यांना आपण बेसहार झालोय? का त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहतात? बाबा मेल्यावर मुलं का घाबरतात? बाबा मेल्यावर मुलं
येत नसलेला हा दिलबाबा पत्र जेव्हा प्रत्यक्षात नाहीसा होतो तेव्हा असं का वाटतं मुलांना की स्वतःची डोळे मिटेपर्यंतची प्रेम करते तिला आई म्हणतात, स्वतःचे डोळे मिटेपर्यंतची प्रेम करते तिला आई म्हणतात, व डोळ्यात प्रेम न दाखवून तो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात, व डोळ्यात प्रेम न दाखवून तो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात. धन्यवाद. नमस्कार, मी नम्रता संगीतला. आज या ठिकाणी मी बाबाविषयी काही 4 शब्द बोलणार आहे. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. पण घरच्या या अस्तित्वाला खरंच आम्ही कधी समजावून घेतलं आहे का? अनेक व्याख्याता आईविषयी फार काय बोलत राहतात. संत महात्म्यांनी आईचेच महत्व अधिक सांगितले आहे. देवादिकांनी आईचेच कोडकौतुक केले आहे. पण बापाविषयी कुठेच फारसं बोललं जात नाही, लिहिलं जात नाही. अनेकांनी बाप रेखाटला, तोही तापट, व्यसनी, मारतोड करणारा. समाजात 1-2% असे बाप असतीलही, पण चांगल्या वडिलांबद्दल काय? आईकडे अश्रूचे घाट असतात, परंतु वडिलांकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, परंतु सांत्वन हे वडिलांनाच करावं लागतं. आणि रडण्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यावर जास्त ताण पडतो. कारण छोटीपेक्षा समय जास्त कापते ना. परंतु सर्व श्रेय मात्र नेहमी छोटीला. रोजच्या स्वयंपाकाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते, परंतु आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आपण किती सहजपणे विसरतो. आई रडते, वडिलांना रडता येत नाही. आणि स्वतःचा बाप गेला तरी रडता येत नाही, कारण छोट्या भावंडांना सांभाळायचं असतं. स्वतःची आई गेली तरी रडता येत नाही, कारण बहिणीचा आधार व्हायचा असता. पत्नी अर्ध्यावरच साथ सोडून जाते, तेव्हा पोरांसाठी अश्रूंना आवर घालावा लागतो. जिजाऊंनी शिवरायांना घडवलं असं अवश्य म्हणावं, परंतु त्यावेळची शहाजीराजांची ओढताच सुद्धा लक्षात घ्यावी. राम हा कौशल्याचा पुत्र अवश्य असेल, परंतु वियोगात तडफडून मरण पावला तो पिता दशरथ होता. वडिलांच्या टाचात शिकलेल्या चपलांकडे पाहिलं की त्याचं प्रेम कळतं, त्याची फाटकी बनियान पाहिलं की कळतं की आपल्या नशिबाचे भोग त्याच्या बनियानला पडले आहेत. त्याचा दाढी वाढलेला चेहरा त्याची काटकसर दाखवतो. मुलीला नवीन ड्रेस घेतील, मुलाला नवा शर्ट घेतील, पण स्वतः मात्र जुनी पॅन्ट वापरायला काढतील. इकडे मुलगा सलून मध्ये कित्येक पैसे खर्च करतो, मुलगी ब्युटी पार्लर मध्ये कित्येक रुपये खर्च करते. आणि पण त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपलाय म्हणून आंघोळीच्या साबणाने दाढी करत असतो, कधी तो पाण्यानेच दाढी करतो. बाप आजारी पडला की लवकर दवाखान्यात जात नाही, कारण त्याला आजाराची भीतीमुळे नसते, त्याला भीती असते की डॉक्टर एखादा महिना आराम करायला लावेल. कारण मुलाचं शिक्षण, मुलीचं लग्न बाकी असतं, ऐकत नसते, घरात उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं, तरीही मुलाला इंजिनिअरिंग मेडिकलला प्रवेश मिळवून दिला जातो. दर महिन्याला ओढाताण सहन करून त्या मुलाला पैसे पाठवले जातात. काही सगळीच नसली तरी काही मुलं अशी असतात, ज्या तारखेला पैसे येतात त्याच तारखेला आपल्या मित्रांना परमिट रूम मध्ये पार्ट्या देतात. ज्या बापाने आपल्याला इथवर पाठवले त्या बापाची नक्कल करतात, एकमेकाच्या बापाच्या नावाने हाका मारतात. ठेच लागली, फटका बसला, चटका बसला की आई ग हा शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतो. परंतु एखादा रस्ता क्रॉस करत असताना एखादा मोठा ट्रक जर येऊन जवळ थांबला तर बाप रे हा शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतो. कारण की छोटी छोटी संकट जेव्हा येतात ना तेव्हा आपल्याला आई आठवते, आणि मोठी मोठी वादळे पेलतानाच आपल्याला बाप आठवतो. खरंच बाबा खूप लेट असतो. खऱ्या अर्थाने त्या बापाला ओळखते की त्या घरातील मुलगी. सासरी गेल्यावर अथवा घरापासून दूर असणारी मुलगी बापाशी फोनवर बोलताना त्याचा बदललेला आवाज क्षणात ओळखते आणि त्यावर त्याला खूप प्रश्न विचारते. बाप म्हणेल तेव्हा मुलगी आपल्या सर्व इच्छा बाजूला ठेवून लग्नाच्या भोवल्यावर चढते. बाप मुलीला जाणते, जपते, इतरांनी सुद्धा असंच आपल्याला जाणावं हीच किमान बापाची अपेक्षा असते. धन्यवाद. मोठ्याने येत आहे तुम्हाला काय वाटलंय कार्यक्रमात? तुमच्या भावना जागृत झाल्या, तुम्हाला रडायला आलं, काय वाटलं त्यावेळी, कसं वाटलं हे तुम्ही सांगायचं. ओके. नमस्कार, मी जयश्री अशोक शिरवले. मला इथं आल्यानंतर सगळ्या मुली सांगितल्या योगा शिकल्यामुळे आम्हाला 7 दिवस इतकं मन ठरलं की आम्हाला काय घरचं असं आठवण नाही, इतकं व्यायाम चांगलं झालं. गुरुजींना आम्हाला खूप छान माहिती सांगितली.
परत आणि मी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच सर हे सगळेजण आमच्या गावासाठी एवढं चांगलं कार्यक्रम गावामध्ये उपक्रम राबवले हे खूप बहुमोलाची गोष्ट आहे. आणि एक महत्वाचं म्हणजे आई वडील आणि आपले सासू सासरे आपण दोघांना जो मनात आणतो ते अजिबातच सांगत नाही. सगळ्यांना वृद्धाश्रमामध्ये एक आज आमचा नंबर आणि पण सासू होणार आहे, तर आपली आई आणि आपली सासू ही एकच असते. दोघांच्या भावना एकच असतात. आपण त्यांच्याकडे बघत असताना एक आई वडिलांच्या ह्याच्याकडूनच बघून त्यांचं सेवा व्यवस्थित करून त्यांना दुखवायचं नाही. त्यांचं वय म्हातारपणामध्ये आपला नंबर असतो. आज त्यांचा आहे, आज उद्या आमचं असते. आणि इतकं म्हणजे छान प्रत्येक आई वडिलांचं मान ठेवा. आणि आता जर परिस्थिती बाहेर मुली पळून जायच्या वगैरे आहे, तुम्ही तुमच्या आई वडिलांचं मत ऐकून तुम्ही असं स्वतःचा निर्णय स्वतः घेऊन नंतर पश्चातापाची वेळ येते आपल्याला, तसं काही करू नका. प्रत्येक जण आपल्या आई वडिलांचं मान ठेवा. बापाचं किंमत काय असते ते तुम्हाला सरांनी खूप छान सांगितलंय. सगळ्या मुलींना मी नम्र विनंती करते, तर प्रत्येक माता भगिनी मुली आईजवळ मुलगी जास्त वेळ असते, पण आपल्या मुलीच्या हालचाली काय आहेत, मुली कशी वागते, ती कशी राहते, त्याच्याकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. त्याच्यामुळे आपल्याला वाईट वेळ आपल्याला येणार नाही. आणि खूप छान सरांनी छान माहिती सांगितली. मी एवढं मी माझे 2 शब्द सांभाळते. धन्यवाद. खरोखर हे योगा काठसिद्धेश्वर महाराज मठातले आपल्या गावामध्ये आलेले आहेत. पण माझ्या नशिबात होती की 7 दिवस ऊसतोडीमुळे मला येता आलेलं नाही, पण गावात चर्चा होती. खरोखर योगा चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. सर मला एवढं सांगायचं, ग्रामपंचायतीला आपण विनंती करतो, सरांची वर्गणी किंवा सेवाकारांची रक्कम फार मोठी असते. सगळं ग्रामपंचायतीला फिरणं हे पण शक्य नसतं. गावात कलापद्धत, नाटक, तमाशा, कीर्तन म्हणजे असं मोठे मोठे कार्यक्रम पण होत नाहीत. पण ग्रामपंचायत विनंती करतो, महिन्यातील 2 वेळा असं तज्ञ व्यक्तीला येऊन आपल्या आरोग्याची कशा पद्धतीनं चांगलं राहील ह्याकडे सगळं लक्ष दिलं पाहिजे. कारण प्रत्येकानं आपण गावात रस्ता केलो, लाईट, दिवाबत्ती हे सगळे सेवा करत असताना आपल्या शरीराची संपत्ती कशा पद्धतीनं ते वाढवायला पाहिजे हे डॉक्टरांच्याकडे आपल्याला सल्ला मिळत नाही. तर ध्यानधारणा, प्राणायाम, योगा हे करणं फार महत्वाचं आहे. आणि सुरुवातीला महिलांना जास्त संख्येने मोठे उपस्थित दिल्याबद्दल प्रथमतः महिलांचा आभार मानतो. कारण खरं घरातील जे फॅक्टरी आहे, जे व्हील चालवतात ते महिलांच्या हाती आहे. पुरुषांना काही पैसे आणले, सामान आणले, तुम्हाला सगळं करून येऊ देतात. पण आपल्या स्वच्छ मनानं, प्राणायामानं, विचारानं, एखाद्या चांगल्या म्हणजे विचारानं जे स्वयंपाक आपण करतो त्यामध्ये जो आपल्या अनातून जो रक्त तयार होतो, शुद्ध भावना, शुद्ध विचार ह्या पद्धतीने केलं तर फार मोठं हे आपल्या कुटुंबियांना चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. पण आता गुरुजी म्हणाले कॅन्सरचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलंय. पण आपण नैसर्गिक शेती आता करत नाही. आपल्याला हव्यास पैशाचा आहे. औषध मारल्याशिवाय कुठलं फळ येत नाही, कारण निसर्गाचं पद्धतच बदललेलं आहे. तर आपल्याला खराब होतं. सेंद्रिय पद्धतीनं आपल्याला खाणं जे काय लागते ते भाजीपाला आपापल्या पडण्यामध्ये करून ते करणं सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि ह्यासाठी ग्रामपंचायतीने असे विशेष कार्यक्रम वर्षभरात 3-4 वेळा ठेवले पाहिजे. आणि हे सगळं लोकवर्गणीतून करायचं आहे. काही यात्रा बघला तर सगळ्यांकडे आम्ही पैसे मागतोय, काय असेल ते 200 रुपये देतोय. ग्रामस्थांनी सुद्धा त्या कामासाठी न डगमगता आपण दवाखान्याला पैसे देतोय. त्याच पद्धतीने पैसे ते ग्रामपंचायत देऊन हे पण सहकार्य करायचं आहे. आता सुरुवातीला जे गीत लावलं आई वडिलांची समयेत, आमच्या आईचं सांगतो ती एका सावकार घराण्यात होती. तिथं दिलं तर तुमचं सावकार घराण्यात दिलं होतं, पण ती एकदा पण शाळेला कधीच जात नाही. पण आमचे 3 भाऊ, एका भाऊ नाही, कोण व्यसनी नाही, तंबाखू सुद्धा कोण खात नाही, कोण कुठल्या भरी सतत कामात असलेले आमची आईने मला संस्कार 18 तास आम्ही कामं करतोय. पण हे करत असताना अमावस्या किती तारखेला काय येते आई आमची नुसतं बोट मोजून सांगते. एवढं आम्हाला संस्कार मिळालेले आहेत. आणि प्रत्येकाने सुद्धा आई वडिलांची किंमत हे राखूनच करायला पाहिजे. कारण काम करत असताना त्यांनी 9 महिने आपल्या पोटामध्ये साभाळून ठेवलेलं असते. पण मुलं झाल्यानंतर मुलांची किती येते, त्यांना जेवण, खाणं, पिणं एवढं ती काळजी करत असते. पण बाप मात्र आम्ही गेल्यानंतर आमची पोरांची उत्पत्ती कसं होईल, त्यांना समाधान कसं होईल, त्यांची उत्पन्न काय असेल हे बाप सतत मनात चिंतन करत असते. पण पडापडा बोलून दाखवत नाही. पण ते मनात ध्यास असते, पोरगं मोठं होऊन काय करेल, आम्ही गेल्यानंतर ते कसं होणार हे खूप त्याच्या बापाच्या मनात असते. आईचं चूक तेवढं असते, आज काय खाल्लं, काय पिलं, तब्येत बरं आहे काय, एवढंच विचारेल. पण ही
सेवा करत असते. आणि जो दारू पितो त्याची बायकोनी प्रामाणिकपणे असते, तरी त्याला शिवीगाळ करत नाही, तू पिऊन आलास तरी पण म्हणे. आणि कोण जर विचारलं का तुझा नवरा दारू पिऊन शक्यच नाही म्हणते ती. एवढं आत्मविश्वासानं ती बाई सांगत असत्या. तर ग्रामपंचायतीचा आभार मानून मी माझं बोलतो. आई आणि बाप काय असतं हे आता सर्वांना लक्षात आलेलं आहे. ह्याच्या पुढेही तुम्ही आई आणि वडील, सासू सासरे असू देत किंवा आई वडील असू देत, तुम्ही हे सर्वांना आई वडील असं समजून तुम्ही सेवा करा. आमचा भारत देश खूप पुढे जाईल त्याच्यात, एवढंच सांगतो. आई वडिलांना शिवीगाळ करतात अशी मुलं आहेत, व्यसनिक मुलं आहेत, आई वडिलांच्या बरोबर न बोलणारी मुलं आहेत. तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे. हे चांगले संस्कार या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे. गणेशवाडी आणि शेरशाह हे दोन भाऊ आहेत. आणि या गणेशवाडी ग्रामपंचायतीची बॉडी, शेरशाह ग्रामपंचायतीची बॉडी कृष्णा आणि पंचगंगाचा संगम असल्यासारखं आहे. आणि या ज्यावेळेला संगम करत आहे त्यावेळेला एक चांगला विचार निर्माण होतोय. आणि मग आम्ही एकदा असं जयसिंगपूरला गेलो होतो आणि त्यावेळेला गणेशवाडीचे आमचे सरपंच प्रशांत अभिने सर त्या दिवशी महाशिवरात्री होती. महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी आम्ही आमच्या डोक्यामध्ये म्हणजे हा विचार नव्हता. जयसिंगपूर मध्ये गेलो आणि त्यावेळेला ठरलं की आम्ही कनेरी मठाला जायचं. कनेरी मठ आम्हाला गुरुजींना लावून द्या म्हणून सांगायला आले होते. तर त्यावेळी असं समजलं की या गावात गायी सुद्धा खूप वाढलेले आहेत. दोन्ही गावात, ग्रामपंचायत शेरशाह, ग्रामपंचायत गणेशवाडी. पूर्वी गायी नव्हती. आम्ही पण बऱ्याच ठिकाणी गायी बघितल्या. बऱ्याच लोकांच्या घरात जेवायला जात असतो किंवा काही बोलवतात, बऱ्याच लोकांच्या घरात मी गाय बघितली. तसं अजूनही पुढल्या वर्षी असं बघायला मिळालं की प्रत्येक घरामध्ये सेंद्रिय शेती आहे. ही माझी एक मोठी इच्छा आहे. माझी म्हणण्यापेक्षा महाराजांचीच इच्छा भरपूर आहे. तर सगळ्यात त्या दृष्टीने वाटचाल करा. कारण आपली लहान मुलं आहेत, जेव्हा ह्यांना कॅन्सर व्हायला सुरू होईल तेव्हा तुमची खरी आपली माया जागृत होणार आहे. आता तुम्ही पैसे मिळवशीला, सगळे करशीला, पण त्याच पोरांना दवाखान्याला बरं करण्यासाठीच पैसे काढशीला आणि मनस्तापन होईल. ऍटलिस्ट खायापुरतं तरी सेंद्रिय करा. माझं मत, तुम्ही विषमुक्त करू नका. कारण तुम्ही जे देणार कुणाच्या घराला कुठलं तरी घर पाण्यात बसणार आहे. असं बी होतं का? म्हणजे शक्यतो 2 वर्ष पीक कमी नाही गेलं, काय हरकत नाही. 3-4 वर्षी परत पीक जमिनीला सवय होईल आणि हळूहळू जी गावं आहेत, शिरोळ तालुका आता राज्यामध्ये 1 नंबरला आहे. माहिती आहे तुम्हाला कॅन्सरला? ह्या तालुक्यात मुलगी दिली जात नाही शक्य बाहेर तालुक्यात नाही. आणि इथली कोरोना अंडी पण जात नाहीत तिकडं. ही जी दुर्दशा चालली ती थांबायला पाहिजे कुठेतरी. त्यासाठी हे पंचायतीने आपले पाऊल उचलले. पहिल्यांदा शिबिर घेऊया, आरोग्य चांगलं व्हायसाठी काहीतरी ते बघू. नंतर संस्कृती थोडी वाचूया, संस्कृतीसाठी काय करता येईल बघूया. भविष्यात गो प्रदर्शन भरवतील, गायी वाचवतील, काय करतील, शेती प्रदर्शन सेंद्रिय भरवतील. त्याच्यासाठी मठावर आपल्या भरपूर काही पर्याय आहेत. काही शिबिरं देतात. तुमच्यासारखे काही शेतकरी असतील, कारण मी एवढे प्लॉट कधी मोठे बघितले नाही. आमच्याकडे 10 गुंठ्याच्यावर कुठले प्लॉट मोठे नाही. तुमच्याकडे 5-5 एकराचा एकच प्लॉट आहे. इकडे चहा प्यायला इकडे जायचं, ट्रॅक्टर तिकडे चहा पिऊन तिकडे यायचं, अशी कंडिशन आहे. त्यामुळं खूप चांगलं आहे जमीन वगैरे. तुम्ही सगळे त्या जमिनीचे संरक्षण करायचं. ओके. मला